क्लास 1 ह्याच्यामधला मी चॅप्टर 7 वेदर अँड स्काय ह्याचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स आजवर सेक्शन हॉट सोडवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. दिस इज आवर आजवर सेक्शन हॉट्स. ओके. स्टडी द गिवन वर्ड ग्रीड. हे वर्ड ग्रीड आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला सांगितलं आहे फाइंड आउट वेदर द फॉलोविंग आर हिडन इन इट ऑर नॉट अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आपल्याला ऑप्शन वेगवेगळे दिलेले आहेत आणि हे या वर्ड ग्रीडमध्ये आहेत की नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. ए इज अ फुल स्लीव्ज वार्म गारमेंट मेड ऑफ वूल. अ फुल स्लीव्ज म्हणजे ज्याच्या बाह्या फुल स्लीव्ज आहेत म्हणजे पूर्ण बाह्या आहेत. वार्म गारमेंट आहे म्हणजे ते उबदार असे कपडे आहेत. मेड ऑफ वूल जे की लोकरीपासून बनलेलं. असं काय? स्वेटर. स्वेटर. मग स्वेटर इथे आहे का आपण पाहूया. CNLGSPQRUSUDTDXLZQQBP XWCPEFKMPCS RXKRAINCOAT JUNGCTKCSHNPX GLOVESTJSWG PZPFROGKUMQ. इथे तर आपल्याला स्वेटर सापडलं नाही. आता आपण हॉरिझॉन्टलमध्ये शोधूया. CDXRJGP NTWXULZ LDCKNOP GXPRCVF SWEATER. मिळालं. SWEATER स्वेटर. म्हणजे हे आपल्या वर्ड ग्रीडमध्ये आहे नाही का. आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट वेदर द फॉलोइंग आर हिडन इन इट ऑर नॉट. ते आहे की नाही हे आधी आपण पाहूया. देन बी इज अ वॉर्म आयटेम ऑफ क्लॉथिंग वॉर्न ऑन हँड्स म्हणजे बाह्या. असं मुबदार कपडे जे आपण हँड्स म्हणजे हाताच्या वर घालतो. काय घालतो? हँड ग्लाव्ज. ग्लाव्ज. ही तर आधीच आपल्याला सापडलेले आहेत. GLOVES ग्लाव्ज. व्हेरी गुड. GLOVES ग्लोव्ज म्हणजे हे पण आहे. द थर्ड इज अ शॉर्ट ड्रेस विथ फ्लेअर वोर्न बाय गर्ल्स इन समर्स. असा एक शॉर्ट ड्रेस त्याला फ्लेअर्स म्हणजे झिरमळ्या असतात आणि ते कोण घालतात? मुली. कधी घालतात? समर मध्ये. ओके. त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो आपण फ्रॉक. FROCK फ्रॉक. हां. मग हा असा ऑप्शन आहे का? इथे आपण व्हर्टिकल बघितले होते आणि हॉरिझॉन्टल बघायचे राहिलेले होते नाही का. स्वेटरपर्यंत बघत आलो होतो. भेटतोय का? FROCK नाही आहे नाही का. त्याच्यामुळं हा मात्र इथे नाही. मग त्यांनी कसं सांगितलंय? AS BS आणि C नो म्हणजे SS नो. इथे आपल्याला आपलं आन्सर मिळालं. नाव लेट्स रीड आवर 17th क्वेश्चन. रवी इज लर्निंग अबाउट द स्काय इन द स्कूल. रवी आकाशाबद्दल स्कूलमध्ये शिकतोय. हिज टीचर शोज हिम द गिवन डायग्रॅम showing movements of objects P, Q and R in the sky. त्यांनी P, Q, R यांच्या मुवमेंट्स दाखवल्या की P इथं असा थांबलाय. Q काय करतोय? Pच्या भोवती असं गोल फिरतोय आणि R काय करतोय? क्यूच्या भोवती गोल फिरतोय नाही का.
विच ऑफ these ऑब्जेक्ट्स रिप्रेझेंट द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह? कोणत्या ग्रहावर आपण राहतो? क्यू. कोणत्या ग्रहावर आपण राहतो? अर्थ. अर्थवर. मग त्यांनी सांगितलंय की ह्याच्यापैकी कोण तो प्लॅनेट दाखवत आहे? म्हणजे ज्या ग्रहावर आपण राहतो तो ग्रह कोणत्या अक्षराने दाखवलेला आहे? कोणत्या अक्षराने दाखवला आहे? क्यू. क्यूनं दाखवला आहे. व्हॉट विल बी रवीज आन्सर? रवीज आन्सर म्हणजे ते तुझं पण आन्सर असणार आहे. आन्सर काय आहे? क्यू. ऑप्शन B. बी क्यू. व्हेरी गुड. नाव लेट्स रीड आवर 18th क्वेश्चन. Study the given chart and select the correct option to fill the empty spaces P, Q, R and S. ओके. ऑब्जेक्ट्स इन द स्काय दिलेले आहेत. पी पण एक ऑब्जेक्ट आहे, क्यू आहे, आर आहे आणि यस आहे. हे कसले ऑब्जेक्ट्स इन द स्काय? आकाशातले ऑब्जेक्ट आहेत. पी कोण आहे? Sources, सोर्सेस नाही आहे. source of heat for us. म्हणजे जे आपल्यासाठी ती गरमी देणारा आहे, उष्णतेचा स्रोत आहे. मग कोण आहे हा पी? सन. सन असणार आहे नाही का? पी झाला पी झाला सन. ओके. नाव क्यू कोण आहे? appear to change its shape. म्हणजे ती त्याचा शेप बदलतो असं दिसतं. हा. तो बदलत नाही पण अपियर्स म्हणजे असं वाटतं. असा कोण आहे? मून. व्हेरी गुड. मून हा दररोज त्याचा आकार बदलतो असं आपल्याला वाटतं. आर कोण आहे? seems to twinkle. स्टार. व्हेरी गुड. ट्विंकल ट्विंकल कोण करतंय? स्टार करतो. त्याच्यामुळं ट्विंकल लिटल स्टार ह्या पोयम मध्ये तर फर्स्ट लाईनच आहे. व्हेरी गुड. आणि यस कोण आहे? ग्रुप ऑफ स्टार्स. ग्रुप ऑफ स्टार्सला काय म्हणायचं माहिती आहे का? कॉन्स्टेलन. कॉन्स्टलेशन. कॉन्स्टेलेशन. मग सन, मून, स्टार आणि कॉन्स्टलेशन हे असं कोणत्या ऑप्शनमध्ये आलेलं आहे बाबा? बी. ऑप्शन बी. सन, मून, स्टार अँड constellation. So our right answer is option B. Now this is very easy question 19. Refer to the Given words of table and select the incorrect option regarding it. okay. First आहे A season when trees shed their leaves. कोणता सीझन आहे तो? Autumn. बर पण इथं काय बनतो बघूया आपण. 2 AU 5 TU 6 MN. तुझं तर आन्सर बरोबर आलं म्हणजे ऑप्शन ए राईट आहे. AUTUMN ऑटोमन हा राईट आहे. पण आपल्याला कसला शोधायचा आहे? इनकरेक्ट. मग आपण नेक्स्ट पाहूया. नेम ऑफ द मून्स फेस वेन ओनली हाफ ऑफ इट इज विजिबल. तो कोण असतो? विजिबल. जेव्हा हाफ मून विजिबल असतो म्हणजे हाफ मून दिसतो तो फेस कोणता असतो? तो असतो हाफ मून. ओके. मग हाफ मून इथं बनतंय का बघूया. 11 FU 12 LL 16 MO 17 ON. काय बनलं? फुल मून. मग हे आन्सर कसं झालं? इनकरेक्ट. नाउ सी ऑप्शन इज नेम ऑफ द फर्स्ट इंडियन वुमन टू गो इन टू स्पेस. म्हणजे अवकाशात जाणारी पहिली इंडियन म्हणजे भारतीय महिला कोण होती बरं? भारतीय महिला माहित नाही मला तर. कल्पना चावला.
ती तर भारतीय ओरिजिन वुमन आहे ना. नेम ऑफ द फर्स्ट इंडियन वुमन टू गो इन टू स्पेस इज कल्पना चावला. मग ती इथे बनते का बघूया. 3 KAL 9 PANA काय बनलं. कल्पना. 14 CH 18 AWLA काय झालं 14 आणि 18 मिळून. चावला. म्हणजे हा ऑप्शन कसा झाला. बरोबर. ओके. आता DA अ ग्रुप ऑफ स्टार्स काय म्हणायचं त्याला. आताच आपण इथे पाहिलं होतं. कॉन्स्टलेशन. ओके. मग ते बनते का बघूया. 4 CONS पुढे 8 TELL 10 ATI 19 ON कॉन्स्टलेशन बनला. हा. म्हणजे हे 3 राईट आले. इनकरेक्ट ऑप्शन कोणता आहे. बी. ऑप्शन बी. नाव दिस इज अवर लास्ट क्वेश्चन. Study the given diagram and select the correct option regarding X, Y and Z. ही डायग्रॅम पाहायची आहे. इथे एक्स दिलंय, इथे वाय दिलंय आणि इथं झेड दिलंय. तर ते आपल्याला शोधायचं आहे. आता हा जो राऊंड आहे ह्या राऊंडमध्ये काय येत आहे. Used in summers. जे समरमध्ये आपण वापरतो ते काय असू शकतंय. X. एक्स तर आहेच. झेड पण समरमध्ये वापरलं जाऊ शकतं आणि वाय सुद्धा समरमध्ये वापरलं जाऊ शकतं. अशी गोष्ट जी समरमध्ये वापरली जाऊ शकते. देन हा जो गोल आहे युज्ड इन Monsoon. मान्सून. मग मान्सूनमध्ये पण वाय आणि झेड आपण वापरू शकतो. आणि युज्ड इन विंटरसाठी हा राऊंड आहे. म्हणजे विंटरमध्ये फक्त झेड वापरलं जाऊ शकतं. मग आपण बघूया एक्स कॅन बी मफलर. एक्स जर मफलर असलं तर बरोबर येईल का. नाही. कारण समरमध्ये आपण मफलर वापरतो का. नाही. नाही. वाईल झेड कॅन बी कॅप. झेड कॅप ही आपण समरमध्ये वापरतो परंतु मफलर वापरत नाही. त्याच्यामुळे हा ऑप्शन इनकरेक्ट झाला. नाव बी ऑप्शन एक्स कॅन बी स्वेटर. एक्स स्वेटर असेल का रे. नाही. कारण आपण ते समरमध्ये वापरत नाही. नाहीत. वाईल झेड कॅन बी फ्रॉक. झेड फ्रॉक असू शकतो का. असू शकतो. तो आपण समर मान्सून विंटरमध्ये वापरतो परंतु एक्स स्वेटर असू शकत नाही. त्याच्यामुळे हा पण ऑप्शन चुकला. वाय कॅन बी शॉर्ट्स. वाय जे आहे शॉर्ट्स असू शकते म्हणजे चड्डी असू शकते. वाईल एक्स कॅन बी ग्लव्ज. एक्स ग्लव्ज असू शकतात. बरोबर आहे का. कसं काय. नाही. नाही. ग्लव्ज आपण समरमध्ये घालतो का. नाही. नाही. त्याच्यामुळं हे पण नाही. आता म्हणतायत वाय कॅन बी अम्ब्रेल्ला. अम्ब्रेल्ला ती आपण समर म्हणजे उन्हाळा. आणि मान्सून म्हणजे हिवाळा. मान्सून म्हणजे पावसाळा. मग दोन्हीमध्ये आपण अम्ब्रेल्ला वापरू शकतो की नाही. हो. उन्हापासून संरक्षण होण्यासाठी पण आणि पावसापासून संरक्षण होण्यासाठी आणि पण. उन्हाळ्यामध्ये अवकाळी पण येऊ शकते कवा कवा. ते तर आहेच. परंतु आपण सुरतला गेलो होतो तिथे दांडीमध्ये फिरताना आपण छत्री घेतली होती की नाही उन्हापासून वाचण्यासाठी. म्हणजे ही अम्ब्रेला समर आणि मान्सून दोन्हीमध्ये बसू शकते की नाही. हो. बसू शकते. म्हणजे वाय कॅन बी अम्ब्रेला हे बरोबर आहे. वाईल झेड कॅन बी कॅप. झेड कॅप आहे म्हणजे ती आपण विंटरमध्ये पण वापरतो. विंटरच्या कॅप वेगळ्या असतात की नाही वुलन. ती आपण समरमध्ये पण वापरतो आणि मान्सूनमध्ये पण वापरू शकतो. म्हणजे आपला ऑप्शन कोणता बरोबर आला. डी. ऑप्शन डी. आणि अशा प्रकारे आपण आपलं
अचिव्हर्स सेक्शन हॉट्स म्हणजे हे चॅलेंजिंग क्वेश्चन्स असतात आणि या क्वेश्चन्सलाच ऑलिम्पियाडच्या एक्झाममध्ये जास्त मार्क्स असतात. तो अतिशय चांगल्या पद्धतीनं सोडवलेला आहे. नेक्स्ट आपण कोणता लेसन करणार आहोत? चॅप्टर 8 लॉजिकल रिझनिंग. ओके.